हॅलो गाईज. तर मी आज पुन्हा एकदा जंगलात आलोय आणि कुठं आलोय बघा. हे बघा, हे माझ्या पाठीमागं जे साबराचं झाड आहे, तुम्हाला वाटेल ड्रॅगन फ्रूटचा, तर ड्रॅगन फ्रूटचा नसून तर मी आता इकडं डोंगराकडे आलोय. आजचं वातावरण थोडासा चेंज झालाय, म्हणजे वातावरण चेंज काही नाही, सकाळी भरपूर पाऊस होता आणि आता दुपारी दुपारी थोडा कमी झालाय. तर चला फिरून येऊया म्हटलं आता. तर आलोय फिरायला जंगलामध्ये, निसर्गाच्या सानिध्यात आलोय. हिरवगार मस्त निसर्ग, एकदम भारी वाटतंय. आणि आज आपला व्हिडिओ एकदम थोडासा वेगळ्या पद्धतीचा होणार आहे. थोडासा आपण आज व्हिडिओमध्ये नवीन, पहिल्यांदा मराठी यूट्यूबर हा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या एक चॅलेंज करणार आहे. तर ते चॅलेंज काय आहे, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा. आणि त्या चॅलेंजमध्ये आपण शेवटला एक कोड देणार आहे. तो कोड जेणेकरून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर ते तुम्हाला शेवटला माहिती होणार आहे. तर आपल्याला एक असं चॅलेंज करणार आहे आपल्या चॅनेलवरती, का आपल्याला त्याच्यातलं रिझल्ट किती येणार आहे हे बघणार. म्हणजे आपला मराठी माणूस आपल्याला किती सपोर्ट करतो, मराठी यूट्यूबरला, मराठी माणसाला. तर मला किती सपोर्ट करणार आहे हे बघणार आहे आपण. तर चॅलेंज काय असणार तर मित्रांनो, चॅलेंज हे असणार आहे का 1 KG सबस्क्रायबर आपल्याला कंप्लीट करायचे. तर 24 तासात 1 KG सबस्क्रायबर होतील का नाही होणार, ही मला पण उत्कृष्ट आहे, तुम्हाला पण राहणार आहे. सगळ्यांनी पहा, बघू. चॅलेंज केला की 24 तासामध्ये आपले 1 KG सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजे. आपला मराठी माणूस आपल्याला किती सपोर्ट केला, रिझल्ट हा पाहण्यासारखा रिझल्ट असणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर व्हिडिओ जर बघितला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि मराठी यूट्यूबला जास्तीत जास्त सपोर्ट करा. कारण मी कंप्लीट 24 तासानंतर बघणार आहे याचा रिझल्ट काय येतो. याच्यावरून आपल्याला हे समजणार आहे की मराठी माणूस मराठी यूट्यूबरला किती सपोर्ट करतो. तर हे याच्यातून सिद्ध होणार आहे. तर बघूया आता. चॅलेंज तर पहिल्यांदा करतो, पहिल्यांदा एक यूट्यूबर हा मराठी यूट्यूबर मराठी माणसासाठी चॅलेंज करतोय. तर बघूया आता रिझल्ट काय येणार आहे. काय वेळ न घालवता मित्रांनो, फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅलेंज पूर्ण करा. ओके. हा व्हिडिओ पाहून आपल्या चॅनलला जो कोणी कमेंट सबस्क्राईब जे कोणी करणार आहे, त्याच्यासाठी कोड असणार आहे 1K. कोड काय आहे 1K, जेणेकरून मला माहिती होईल का तुम्ही मला हा व्हिडिओ बघून सबस्क्राईब केलंय. आणि हा, जे कोणी नवीन यूट्यूबर आहे आपल्या चॅनलला, जे कोणी सबस्क्राईब करणार गरज आहे, तर त्यांच्यासाठी माझ्याकडून 3 सबस्क्रायबर माझ्या आय डीनी त्या भेटणार आहे. त्याच्यामुळं फक्त मला तुम्ही कमेंट करायची का मला सबस्क्रायबरची गरज आहे, तर मी माझ्या तिन्ही आय डीनी तुम्हाला सबस्क्राईब मी करून घेणार आहे. तर ही तुम्हाला एक संधी का 3 सबस्क्रायबर तुम्हाला भेटणार आहे. कारण एक एक सबस्क्रायबर जुळवायला खूप वेळ मेहनत द्यावा लागते. तुम्हाला काय वाटतं, किती लोक सपोर्ट करतील आपल्याला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील? कारण पहिल्यांदा हा रिझल्ट येणार आहे, पहिल्यांदा चॅलेंज. आपल्या चॅनलवर आता सबस्क्रायबर आहेत, किती आहेत? 708 सबस्क्रायबर आहे. आणि आता या चॅलेंजमधून किती सबस्क्रायबर आपले वाढत आहे हे आपण बघणार आहे. आपल्याला टार्गेट किती पूर्ण करायचं आहे, 1Kचा टार्गेट पूर्ण करायचं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला किती सबस्क्राईब, म्हणजे कम से कम 300 सबस्क्रायबर धरा. तर तुमच्यासाठी 300 सबस्क्राईब करणं एवढी मोठी बात नाही. कारण आपले युजर्स जर 1000च्या आसपास गेले किंवा 200-300 जरी गेले ना, प्रत्येकाने एक एक सबस्क्रायबर तरी केलं ना सबस्क्राईब, तरी आपला टार्गेट हा पूर्ण होणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहूनच सोडून जाऊ नका. कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी यूट्यूबरला जास्तीत जास्त सपोर्ट करून चॅलेंज पूर्ण करा. 1K काहीच नाही, 1K पूर्ण सबस्क्राईब करायला काहीच माग नाही आहे. फक्त 300 सबस्क्रायबर तुम्हाला पूर्ण करायचे आणि हा रिझल्ट आपण कंप्लीट 24 तासानंतर मी बघणार आहे. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये काय रिझल्ट येणार आहे याचावाला मी तुम्हाला शेअर करणार आहे, सांगणार आहे. आणि आपल्याला याच्यातून सिद्ध होणार आहे का मला माहिती होईल का आपल्यासाठी यूट्यूबर, मराठी यूट्यूबरसाठी आपले मराठी लोक, मराठी माणूस किती सपोर्ट करतो हे बघणार आहे. एका गावाकडच्या यूट्यूबरसाठी सपोर्ट करतात, कारण आपले ब्लॉगच गावाकडचे, त्याच्यामुळं गावाकडचंच म्हणावं लागलं. आणि आपले शेतीविषयी गावाकडचे ब्लॉगिंग असतात, त्याच्यामुळे जास्तीत जास्त मित्रांनो सपोर्ट करा. आणि पटापट वेळ नाही घालवता आपल्या चॅनेलवर जा आणि चॅनेलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर नेक्स्ट ब्लॉग कसा होतो बघूया आता.